श्री स्वामी समर्थ मित्रांनो, मी भाग्यश्री विके ट्रेडर फॅक्टरी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज आपण अशा काही शेअर्सबद्दल जाणून घेणार आहोत जे येणाऱ्या वेळेत आपल्याला चांगले रिटर्न्स देणार आहेत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या वेळेत तुम्हाला आमच्या नवनवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन मिळत राहतील। तर आजचा आपला पहिला शेअर आहे इरिडा। तर या कंपनीचं शेअर प्राइस आपण इथे बघू शकतो, जे की 132 रुपये इतका आहे। तर मार्केट कॅप ह्या कंपनीचं 35,000 कोटी इतका आहे। तर ह्या कंपनीमध्ये एक न्यूज आली आहे। काय न्यूज आहे ती? तर 6 इंडेक्समधून काढून टाकलं आहे इरिडाला। का काढून टाकलंय? तर फंडमध्ये कंपनीने नियमांचं उल्लंघन केलं आहे, म्हणून सेबीने आणि RBIने स्ट्रिक्ट ॲक्शन घेऊन कंपनीला 6 इंडेक्समधून काढलेला आहे। तर हा न्यूज ऐकून काही जणांचे ज्यांचे शेअर्स इथे खरेदी केलेले आहेत त्यांना थोडंसं टेन्शन आलं असेल। तर टेन्शन घेण्यासारखं काही नाही आहे। जरी इंडेक्समध्ये कंपनी नसली तरीही कंपनी चांगली आहे। इंडेक्समध्ये याआधीही नव्हती, पण कंपनीला घेणार होते ह्या 6 इंडेक्समध्ये। कोणते 6 इंडेक्स आहेत? निफ्टी 50 नाही आहे यामध्ये, तर निफ्टी 500, निफ्टी मिड कॅप 400, निफ्टी लार्जेस्ट 250, निफ्टी 5000 असे 6 इंडेक्स, अशा प्रकारे 6 इंडेक्स आहेत। तर ओव्हरऑल ही कंपनी चांगली आहे। फोकस अजूनही ह्या कंपनीवरती करायला शकता, फक्त गडबड करू नका। कारण ज्यांनी या कंपनीमध्ये शेअर्स विकले त्यांनी लोएस्ट प्राईजला विकू नका। ज्यांनी बाय केलेले आहेत त्यांनी लोएस्ट प्राईजला सेल करू नका, कारण तुम्हाला नुकसान होण्याची शक्यता आहे। येणाऱ्या वेळेत ही कंपनी आपल्याला अजूनही चांगले टार्गेट्स दाखवू शकते। कारण जरी इथे ही एक न्यूज जरी पॉझिटिव्ह नसली तरी येणाऱ्या वेळेत अजून न्यूज ह्या कंपनीच्या पॉझिटिव्ह येऊ शकतात, कारण गेल्या काही वेळात कंपनीने चांगले रिटर्न्स दिलेले आहेत। जर आपण इथं 5 वर्षाच्या चार्ट पॅटर्नला ओपन केलं, ॲनालिसिस केलं, तर ओव्हरऑल कंपनीने गेल्या 5 वर्षामध्ये 110% रिटर्न्स ऑलरेडी दिलेले आहेत आणि गेल्या वर्षभरामध्ये बघितले तर 120% रिटर्न्स दिले आहेत। म्हणून ह्या कंपनीवर इतक्या लवकर अविश्वास न दाखवता आपण थोडा वेट केलं पाहिजे। जरी कंपनी इंडेक्समध्ये नसली, अशा बऱ्याचशा कंपन्या असतात जे 6 इंडेक्समध्ये नसतात, तरीही त्या कंपन्या चांगल्या असतात, त्या कंपन्यांमध्ये पोटेन्शियल असतं। ओव्हरऑल ही कंपनी पण चांगली आहे। या कंपनीवरती पण तुम्ही फोकस करू शकता लॉंग टर्मसाठी। नेक्स्ट कंपनी आहे आपली आर्विनल। तर ह्या कंपनीचं पण शेअर प्राईस आपण इथे बघू शकतो, जे की 246 रुपये इतका आहे। मार्केट कॅप ह्या कंपनीचं 51,000 कोटी इतका आहे। ओव्हरऑल ही कंपनी पण चांगली आहे। ह्या कंपनीवरती पण आपल्याला फोकस करायचं आहे। याआधी या कंपनीला आपण कव्हर केलेलं आहे। गेल्या महिन्याभरामध्ये आपण बघितले तर कंपनी लोएस्ट प्राईजला लो झालेली आहेत। कंपनीचे प्राईस 5%नी आणि 6 मंथमध्ये 55% रिटर्न्स, म्हणजे गेल्या महिन्याभरामध्ये थोडेसे प्राईस कमी झालेले आहेत, पण अजून कमी होऊ शकतात। वेट करू शकता अजून आपण ह्या कंपनीमध्ये। आणि शेअर्स आपल्याला 3-4 पार्ट्समध्ये घ्यायचे आहेत, बाय करायचे आहेत 3-4 पार्ट्समध्ये। अजून सांगायचं झालं तर कंपनीचं 52 वीक्सचं लो किती आहे? 63 आहे आणि 52 वीक्सचं आहे 345, म्हणजे 63 345पर्यंत वरती गेली होती कंपनी। तर 63पर्यंत येईल का नाही याचं तर नाही, पण आपण ह्या कंपनीला 225पर्यंत तरी लोएस्टमध्ये टार्गेट करू शकतो। आणि जर कंपनीचे शेअर्स ग्रोथ केले तर 300पर्यंत आरामात टार्गेट करू शकतो ह्या कंपनीचे शेअर्स। तर फोकस करा, येणाऱ्या वेळेत ही कंपनी पण चांगले रिटर्न्स नक्की देईल। नेक्स्ट कंपनी आहे आपली अमरराज। तर ह्या कंपनीचं पण शेअर प्राईस आपण इथे बघू शकतो, 754 इतका आहे। गेल्या महिन्याभरामध्ये ह्या कंपनीमध्ये पण कंपनीचे शेअर्स प्राईस पडलेले आहेत। किती % पडले आहेत? तर 10% पडलेले आहेत। 6 महिन्याचं बघूयात तर 18% रिटर्न्स, म्हणजे गेल्या महिन्याभरापासून कंपनीचे प्राईस थोडे लो होत आहेत। कितीपर्यंत होतं प्राईस इथे? 895। कितीपर्यंत आलेलं आहे? 757। अजून किती पडू शकतं? 700 धरून चालू आहेत आपण। जरी 700पर्यंत गेलं तर पुढं 800-900 आरामात पुढे जाऊ शकतं। लॉंग टर्मसाठी ह्या कंपनीला पण आपण फोकस करू शकतो। नेक्स्ट कंपनी आहे आपली
नेक्स्ट कंपनी आहे कॅम्पस. कॅम्पसचं पण आपण शेअर प्राईस इथे बघू शकतो 223 इतकं आहे. गेल्या महिन्याभरामध्ये ह्या कंपनीमध्ये पण 11% डाऊन आहेत आणि 6 महिन्यापासून आहेत खरं बघायला गेलं तर. 23% 6 महिन्यामध्ये डाऊन्स आहेत. वर्षभरामध्ये बघितलं तर 40% डाऊन्स आहेत. 5 वर्षामध्ये 32%. म्हणजे गेल्या 5 वर्षामध्ये ह्या कंपनीमध्ये जर डाऊन्स असतील तर येणाऱ्या वेळेत ही कंपनी किती ग्रोथ करू शकते. कितीचं प्राईस असायचं कंपनीचं 589. मार्केट कॅप किती आहे 6000 कोटी. मल्टीवेगर रिटर्न्स देण्याचे पॉझिटिव्ह पॉईंट्स या कंपनीमध्ये आहेत. आरामात कंपनीचं जर एवढं मार्केट कॅप कमी असेल तर मोठा प्लेयर आरामात या कंपनीला पळवू शकतो. 589 पासून कंपनी आता कितीवरती आलेली आहे 223 वरती. समजा इथून 200 पर्यंत जरी कंपनी अजून खाली गेली तरी येणाऱ्या वेळेत ही कंपनी आपल्याला 300 ते 400च्या आरामात टार्गेट्स दाखवू शकते. ह्या कंपनीवरती पण आपण फोकस करायचं आहे. गडबड कोणत्याच शेअरमध्ये करायची नाही आहे. फोकस करायचं आहे, ॲनालिसिस करायचं आहे, त्या शेअर्सबद्दल अभ्यास करायचा, आपल्याला वेळ द्यायचा आहे शेअर मार्केटला, जेणेकरून आपल्यालाही शेअर मार्केट कळेल आणि कोणती कंपनी योग्य आहे, त्या कंपनीचे प्राईज योग्य आहेत का नाही हे आपल्याला समजेल फक्त फोकस केल्याने. फोकस करा. नेक्स्ट कंपनी आहे आपली. नेक्स्ट कंपनी आहे SJVN. तर ह्या कंपनीचं पण शेअर प्राईज आपण इथे बघू शकतो 122 रुपये इतकं आहे. गेल्या महिन्याभरामध्ये कमी रिटर्न म्हणजे 1%च रिटर्न आहेत. 6 महिन्यामध्ये बघू शकता 72% रिटर्न्स. तर ह्या कंपनीमध्ये इतकी म्हणावी तितके अजून कंपनीचे शेअर्स डाऊन झालेले नाही आहेत. फक्त रिटर्न्स कंपनीने कमी दिलेले आहेत. कितीपर्यंत गेलं होतं शेअर प्राईस इथे 101 रुपयेपर्यंत म्हणजे 100पर्यंत गेलं होतं. आता किती आहे 122पर्यंत आहे. ओव्हरऑल कंपनी चांगली आहे. वर्षभराच्या अकॉर्डिंगली पण कंपनीने 292%चे ओव्हरऑल कंपनीने वर्षभरामध्ये खूप चांगले रिटर्न्स दिलेले आहेत. 5 वर्षामध्ये बघूयात. 5 वर्षामध्ये पण 410 म्हणजे या कंपनीचे शेअर प्राईस थोडी पडण्याची शक्यता आहे. 5 दिवसाच्या चार्ट पॅटर्नला ॲनालिसिस केलं तर कंपनीमध्ये अजूनही डाऊन्स आलेले नाही आहेत. तर ह्या कंपनीमध्ये आपण डाऊन्स येण्याचे वाट बघू शकतो. 52 वीक्सचं लो बघू शकतो 30 रुपयेपर्यंत होतं. हाय किती आहे 170. तर 30 रुपयेपर्यंत जाईल का नाही सांगू शकत नाही. पण जरी आपल्याला 60-70ला किंवा 80ला जरी भेटलं तर ह्या कंपनीचे आपण शेअर्स खरेदी करू शकतो, कारण कंपनीमध्ये पोटेन्शियल आहे. आणि कंपनीचं जर मार्केट कॅप आपण बघितलं तर 48,000 कोटीचं इतकं आहे, जे की 1 लाखाच्या आतलं आहे. मल्टीवेगर रिटर्न्स देईल का नाही याची काय सांगू शकत नाही, आपण शाश्वती देऊ शकत नाही. पण कंपनीमध्ये 50%चे रिटर्न्स भेटतील साईन दिसत आहे. तर ओव्हरऑल या कंपनीवरती पण आपण फोकस करू शकतो लॉंग टर्मसाठी. नेक्स्ट कंपनी आहे आपली. नेक्स्ट कंपनी आहे उज्जीवन स्मॉल फायनान्स. त्याचं पण शेअर प्राईज आपण इथे बघू शकतो, जे की 505 रुपये इतकं आहे आजच्या डेटमध्ये. आणि गेल्या 6 महिन्याच्या अकॉर्डिंगली कंपनीमध्ये भरपूर अपडाऊन्स आलेले आपण इथे बघू शकतो. किती पर्सेंटचे रिटर्न्स दिले तर 2%चे. अपडाऊन्स भरपूर आहेत. अपडाऊन्सनी पण ह्या कंपनीमध्ये आपण रिलायन्स कंपनी HDFC सारखं ह्या कंपनीमध्ये आपण प्रॉफिट मिळवू शकतो, रिटर्न्स मिळवू शकतो. वर्षभरामध्ये बघा 103%चे रिटर्न्स. तर वर्षभराच्या अकॉर्डिंगली कंपनीने चांगले रिटर्न्स तरी दिलेले आहेत. कितीपर्यंत प्राईज होतं 236पर्यंत. कितीवरती आता 505 वरती. वरती कितीपर्यंत गेलं होतं 600 रुपयेपर्यंत गेलेलं होतं. तर ओव्हरऑल कंपनी चांगली आहे. फोकस करू शकता या कंपनीवरती. मार्केट कॅप कंपनीचं 6000 कोटीचं आहे, जे की कमी आहे. आणि लोएस्ट प्राईस किती होतं 233. हायेस्ट प्राईस किती आहे 614. तर ओव्हरऑल कंपनी चांगली आहे. ह्या कंपनीवरती पण आपण फोकस करू शकतो. येणाऱ्या वेळेत ही कंपनी पण आपल्याला चांगले रिटर्न्स दाखवू शकते. नेक्स्ट कंपनी आहे मदरसन सुमी वायरिंग इंडिया लिमिटेड. तर ह्या कंपनीचा पण शेअर प्राईज आपण इथे बघू शकतो, जे की 62 रुपये इतकं आहे. गेल्या महिन्याभरामध्ये या कंपनीचे शेअर प्राईस 10%नी डाऊन झालेले आहेत. 6 महिन्यामध्ये किती पर्सेंटनी झालेले आहेत 2%नी डाऊन झालेले आहेत. वर्षभरामध्ये बघितलं तर 32%चे रिटर्न्स. तर ओव्हरऑल ही कंपनी पण चांगली आहे. कंपनीचे शेअर प्राईस सध्याला डाऊन्समध्ये चालू आहेत. इथून अजून जरी 55 ते 50पर्यंत गेलं तरी आपण ह्या कंपनीचे शेअर प्राईस खरेदी करू शकतो आणि होल्ड करू शकतो. मेथड एकच वापरायचा, एकाच टाईमाला यूज क्वांटिटी मारायची नाही. पार्ट्समध्ये डिवाईड करून आपण शेअर बाय करायचे आहेत. आणि मार्केट कॅप ह्या कंपनीचा 27,000 कोटी इतका आहे.
लोएस्ट प्राईस किती आहे 52 वीक्सचं, तर 45 इतका आहे. 52 वीक्सचा हाय किती आहे 74 इतका आहे. तर इथून 50पर्यंत गेली तरी काय आहे हरकणार नाही. आपण डिवाईड करून कंपनीचे शेअर्स बाय करू शकतो. ओव्हरऑल ह्या कंपनीवरती पण फोकस करू शकतो. येणाऱ्या वेळेत ही कंपनी पण चांगले रिटर्न्स देऊ शकते. नेक्स्ट कंपनी आहे आपली, नेक्स्ट कंपनी आहे कॅस्ट्रॉल इंडिया लिमिटेड. तर ह्या कंपनीचं पण शेअर प्राईज आपण इथे बघू शकतो किती आहे 193 इतकं. 1 महिन्यामध्ये 4% डाऊन, 6 महिन्यामध्ये 37%चे रिटर्न्स, 5 डेमध्ये बघू शकता 3% डाऊन. तर कंपनीमध्ये गेल्या 1 महिन्यापासून कंपनीचे शेअर प्राईस पडत आहेत, कंपनीचे शेअर प्राईस डाऊन होत आहेत. मार्केट कॅप किती आहे 19,000 कोटी. 52 वीक्सचं लो किती 107 आणि हाय किती आहे 219. तर ओव्हरऑल ही पण कंपनी चांगली आहे. जर अकॉर्डिंगली टू प्राईस तर कंपनीमध्ये अजून आपण ह्या 180 ते 170पर्यंत जरी डाऊन्स झाले तरी हरकत नाही. कंपनीचे शेअर प्राईस आपण पण ह्या प्राईजला पण डाऊन बघू शकतो. डाऊन्स अजून ह्या कंपनीमध्ये होऊ शकतो, कारण अजून डाऊन तेवढे जास्त झालेले नाही आहे. महिन्याभराच्या अकॉर्डिंगमध्ये फक्त 4%ने डाऊन झालेले आहेत. 20%पर्यंत जरी कंपनीचे शेअर प्राईस डाऊन झाले तरी हरकत नाही आहे. पुढे अजून कंपनी चांगले रिटर्न्स देऊ शकते. वर्षभरामध्ये कंपनीने 75%चे तर 5 वर्षामध्ये 20%चे, म्हणजे गेल्या 5 वर्षामध्ये पण कंपनीने अजून तेवढे म्हणावे तितके रिटर्न्स दिलेले नाही आहेत. मार्केट कॅप कंपनीचं कमी आहे, म्हणून ह्या कंपनीमध्ये आपण येणाऱ्या वेळेत चांगले लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्ट करण्यासाठी चांगली कंपनी आहे. इन्व्हेस्ट करू शकतो, फोकस करू शकतो. लॉंग टर्मसाठी फोकस करा. मग नेक्स्ट कंपनी आहे बजाज फिन्सर्व्स. तर ह्या कंपनीचं पण शेअर प्राईज आपण इथे बघू शकतो 1,604 रुपये इतका आहे. गेल्या महिन्याभरामध्ये ह्या कंपनीमध्ये पण आपण 1%चे रिटर्न्स बघू शकतो. 2%चे 5 डेमध्ये, 6 मंथमध्ये, 5%चे 1 इयरमध्ये, 26%चे. तर ओव्हरऑल ही पण कंपनी चांगली आहे. मार्केट कॅप किती आहे 2,55,000 कोटीचं कंपनीचं मार्केट कॅप आहे. 52 वीक्सचं हाय किती आहे 1741. 52 वीक्सचं लो किती आहे 1215. तर इथून कंपनी जरी 1500पर्यंत गेली तरी हरकत नाही. अजून ह्या कंपनीमध्ये डाऊन्स आलेले नाही आहेत. जरी डाऊन्स आले तरी 1500पर्यंत कंपनी जरी गेली तरी हरकत नाही, कारण कंपनीचे फंडामेंटल्स चांगले आहेत. कंपनी स्ट्रॉंग आहे. ह्या कंपनीमध्ये पण आपण शेअर होल्ड करू शकतो, लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्ट करू शकतो. ह्या कंपनीवरती पण आपण फोकस करायचं आहे. नेक्स्ट कंपनी आहे आपली, नेक्स्ट कंपनी आहे टाटा केमिकल्स. तर ह्या कंपनीचं पण शेअर प्राईस आपण इथे बघू शकतो 1,044. 1 मंथचं किती आहे चार्ट पॅटर्नला ॲनालिसिस केलं तर 6%चे रिटर्न्स आहेत फक्त. 5 डेपासून कंपनीमध्ये शेअर प्राईस डाऊन होत आहेत. किती वरती होतं इथं बघू शकता 1,120 पासून डायरेक्ट धडाम किती पडलं 1,022पर्यंत पडलं. आता परत थोडं हे करत 144पर्यंत आलेलं आहे. अजून किती डाऊन्स येतील हे सांगू शकता येत नाही. तर ओव्हरऑल ह्या कंपनीवरती पण आपण फोकस करू शकतो लॉंग टर्मसाठी. कंपनीचं मार्केट कॅप 26,000 कोटीचं आहे, जे की कमी आहे. आणि लोएस्ट प्राईस किती आहे 52 वीक्सचं तर 921 आणि हायेस्ट किती आहे 1,349. तर ओव्हरऑल ह्या कंपनीवरती पण आपण फोकस करू शकतो. कंपनी तसे चांगले रिटर्न्स देत आहे. जर आपण 1 इयरचं चार्ट पॅटर्न ॲनालिसिस केलं तर 9%चे आहेत, पण 5 वर्षामध्ये कंपनीने 307%चे रिटर्न्स दिलेले आहेत, जे की जास्त आहे. म्हणून ह्या कंपनीमध्ये आपण लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्ट करू शकतो. लॉंग टर्म म्हणजे नेमकी किती असतं तर 3 ते 4 वर्षासाठी तरी आपल्याला निदान होल्ड करता आलं पाहिजे. नेक्स्ट कंपनी आहे येस बँक लिमिटेड. तर ह्या कंपनीचं पण शेअर प्राईस आपण इथे 23 रुपयेपर्यंत होतं. किती चांगली कंपनी होती. काय इतके लोएस्ट प्राईस झाले बघू शकतो आपण. गेल्या 1 महिन्यामध्ये 8%चे डाऊन्स, गेल्या 6 महिन्यामध्ये फक्त 32%चे रिटर्न्स. शेअर प्राईस किती चांगली होती, पण वाट कुणी लावली तर ह्या कंपनीची शेअर प्राईसची वाट कोणी लावली, कंपनीची वाट कोणी लावली तर राणा कपूरने लावली. का लावली, कुणालाही लोन देत होते, कसेही लोन देत होते, गरज नसणाऱ्यांना, गरज असणाऱ्यांना सगळ्यालाच लोन देऊन ह्या कंपनीची
वाट लावलेली आहे. कितीचं नुकसान आहे तर 48,000 कोटीचं नुकसान आहे. तर ओव्हरऑल ह्या कंपनीमध्ये आपण बघू शकतो, न्यूज बघू शकतो ह्या कंपनीच्या आपण. तर काय न्यूज आहेत बघा. कव्हर करत आहे कंपनी, हळूहळू वसूल करत आहे कंपनी पैसे. तर कंपनी रिकवर करत आहे हळूहळू. त्यांचे जे नुकसान झालेलं आहे ते वसूल करत आहे, म्हणजेच त्यांचे ते लोन वगैरे दिलेले वसूल करत आहेत. तर ह्या कंपनीवरती पण आपण फोकस करू शकतो. गडबड नाही करायची, फोकस करायचा आहे. लक्ष शेअरचं नाव लक्षात ठेवायचं आहे. याला रोज ऑब्झर्व करायचं आहे. कोणत्याही प्रकारची गडबड न करता आपण या कंपनीवरती पण फोकस करू